हरे कृष्ण. तर आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या जे 18 अध्यायाच्या शृंखलेमध्ये आज आपण 15वा अध्याय घेऊया. 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग किंवा परमपुरुषाचा योग. तर 14व्या अध्यायाचा याचा असा संबंध आहे की भगवान श्रीकृष्णांनी 14व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं होतं की भक्तिमय सेवा केल्यामुळे काय होतं म्हणे, आपण गुणातीत बनू शकतो. गुणातीत. हम्म. 3 गुणाच्या पलीकडे जाऊ शकतो. काय केल्यामुळं? भगवंताची भक्तिमय सेवा केल्यामुळं. परंतु भगवंताची भक्तिमय सेवा प्राप्त करण्यासाठी भौतिक जगाविषयी वैराग्य पण झालं पाहिजे. हम्म. आणि म्हणून या 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला काय केलं भगवंतानी, या वैराग्याची आवश्यकता सांगताना एक रूपक योजले. रूपक. हम्म. आणि ते रूपक योजना त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, भौतिक जगाची तुलना एका अश्वत्थ वृक्षाशी केलेली आहे. म्हणजे भौतिक जग म्हणजे अश्वत्थ वृक्ष आहे, त्याचे मुळे अशी आहे, त्याचे पानं म्हणजे हे, शाखा म्हणजे, असं सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणजे असं नाही की हे झाड दिसतंय बाबा इथं, असं नाही. एक रूपक आहे ते. म्हणजे आपल्याला समजण्यासाठी भगवंतानं उदाहरण दिलेलं आहे, किंवा दृष्टांत म्हणू शकतो, रूपक म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर भगवंत काय करतात मग, पुरुषोत्तम योगाचं वर्णन या अध्यायामध्ये करणार आहेत. तर आता आपण पाहूया, या अध्यायाचा आढावा घेताना प्रत्येक श्लोकामध्ये भगवंताने काय काय सांगितलेलं आहे, काय चर्चा होती ते आपण जाणून घेऊया. तर 1 ते 6 या श्लोकामध्ये भौतिक जगातून आध्यात्मिक जगाकडं कसं यायचं बरं, विरक्ती आणि समर्पणाद्वारे कसं जायचंय ते भगवंत सांगतायत या याच्या माध्यमानं, या 6 श्लोकांमध्ये. आणि त्याच्यानंतर भगवंत म्हणजे विरक्ती आणि समर्पण हे आवश्यक आहे, हे आपल्याला या अध्यात्म, तर सुरुवात तशी होते, वृक्षच दिसतंय सुरुवातीला. खूप सुंदर वर्णन करतात भगवंत. आणि मग 7 ते 11 श्लोकामध्ये जीवाचं कसं देहांतर होत आहे, जीवाला जे शरीर मिळतात त्याचं देहांतर, त्याचं वर्णन आहे. आणि 12 ते 15 या श्लोकांमध्ये या जगात आपल्या पालनकर्त्याच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्णाची ती स्थिती समजून घेणं. म्हणजे या भौतिक विश्वात असताना आपण हे जाणून घेतलं पाहिजे की भगवान श्रीकृष्णच हे खरे पालक आहेत, तेच आपलं पालन पोषण करतायत, हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि 16 ते 18 म्हणजे 16, 17, 18 या श्लोकांमध्ये वेद आणि वेदांताचा सारांश सांगितलेला आहे. आणि मग 19 ते 20 म्हणजे 19 आणि 20 या श्लोकांमध्ये श्रीकृष्णाला जाणणं म्हणजे सर्व काही जाणून घेणं. आपण श्रीकृष्णाने जाणलं मी सगळं जाणल्यासारखं आहे, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपण या अध्यायाची जी कथा आहे ती आपण जाणून घेऊया. तर आता प्रारंभ करूया. तर या 15व्या अध्यायामध्येच सुरुवातीला भगवंतानी लगेच सांगून टाकलं एक झाड आहे म्हणून. म्हणजे झाडाचं वर्णन पण केलेलं आहे. आणि सुरुवातीलाच भगवान म्हणतात, श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवेद. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. म्हणजेच बघा कशी गोष्ट आहे की वर, त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतायत की आपण जी झाडं पाहतो आपण, त्याची मुळं खाली आणि वर झाड असत आहे. पण इथं काय म्हटलेलं आहे की असं झाड, त्याची मुळं वर आणि झाड खाली. आणि प्रभुपाद तात्पर्य सांगतात की असं झाड आपल्याला एखाद्या सरोवर किंवा नदीच्या काठी जर असेल झाड, तर त्याचं प्रतिबिंब जे आपण पाहतो पाण्यामध्ये, ते आपल्याला काय दिसतं मग, उलट झाड दिसत आहे. म्हणजे हे का बरं सांगितलेलं आहे की भौतिक जग हे जर एका वृक्षाशी जर तुलना केली भौतिक जगाची, एक रूपकात दिलंय, तर काय होतंय, हे उलट झाड का म्हटले, कारण हे खरं सुलट झाड आध्यात्मिक जगात आहे, वैकुंठ जगामध्ये.
आणि त्याचं उलट इथं आहे. म्हणजे तिथं जे प्रेम आहे ते इथं काम रूपात येत आहे. हम्म. तिथं ज्या काही आध्यात्मिक इच्छा आहेत त्या इथं आत्म्याला इच्छा संपत नाहीत, पण आध्यात्मिक इच्छा आहेत, दिव्य इच्छा आहेत त्याचं रूपांतर इथं भौतिक इच्छांमध्ये होत आहे, म्हणजे विकृत होत आहे. इथं दिव्य आहे, हे विकृत अवस्थेत इथं आलेलं आहे भौतिक जगामध्ये. म्हणजेच हा जो वृक्ष आहे हा उलटा वृक्ष आहे. याचा अर्थ काय? तिथं असलेलं सगळं उलट्या रूपात. तिथं आसक्ती भगवंताविषयी आहे, इथं पण आसक्ती आहे, पण ते भगवंताविषयी नाही, भौतिक जगाविषयी. असं ते सगळं उलट आहे, उलटं पालटं झालेलं आहे. उलट आहे, आपल्याला सुलटं करायचं ते झाड उखडून काढायचं नाहीये, पण ते पुढे सांगितलं कसं करायचं ते खूप सुंदर सांगितलेलं आहे. तर म्हणून वेदांचं प्रयोजन भगवान श्रीकृष्णाला जाणणं आहे. आणि जो भक्तीमध्ये संलग्न झालेला जो कृष्ण भावनावित मनुष्य आहे त्यानं पूर्वीच वेद जाणले, वेदवेत्ता का? कारण वेदांचा उद्देश श्रीकृष्णाला जाणणं असल्यामुळं तो श्रीकृष्णाला जाणतो. याचा अर्थ काय? त्याचं वेद वगैरे सगळं झालेलं आहे पूर्ण. पण इथं की भगवत भक्तीचं इथं तात्पर्य स्वरूपात म्हणतात, भक्तीचं मूलभूत तत्व काय म्हणे? किती महत्वाचं वाक्य बघा, या तात्पर्य स्वरूपात सांगतात पहिल्या श्लोकाचं. ते म्हणतात भौतिक कर्मापासून अनासक्ती आणि दिव्य भगवत सेवेप्रती आसक्ती होय. एक अनासक्ती, एक आसक्ती, दोन शब्द आहेत. भौतिक जगाविषयी अनासक्ती म्हणजे वैराग्य, आणि भगवंताविषयी किंवा भगवंताच्या सेवेविषयी आसक्ती. हेच काय खरं तर भौतिक म्हणजे कृष्ण भावनेत तिथं म्हटलेलं आहे भक्तीचं मूलभूत तत्व आहे. म्हणून भौतिक जगाशी असणारी जी आसक्ती आहे ती संपवायला पाहिजे. असं नाही चालणार की भौतिक जगाशी आसक्ती पण चालू आहे आणि काय चालू त्याचबरोबर भक्ती पण चालू आहे. सुरुवातीला होईल तसं, पण खरं तर भौतिक जगाविषयी वैराग्य येणं खूप आवश्यकता आहे, अनासक्ती म्हणून. म्हणून आपल्याला हे जे मूळ आहे हे मूळ ब्रह्मांडाच्या म्हणजे जेव्हा महतत्व सुरू होते भौतिक जग, तिथनं ते काय होतंय मग? तिथनं ते मूळ सुरू होत आहे. आणि मग ते खालपर्यंत ब्रह्मांडात सर्वच लोक पण ते मूळ जात खाली येतं परत. हम्म. लोकापासून वरपासून. आणि म्हणजे याचा अर्थ आहे की ते त्या ब्रह्मांडाचा इथं म्हटलं ना, या वृक्षाची मुळे ऊर्ध्व वर वाढतात मुळं, वर जातात मुळं, आणि झाड खाली येत आहे, तसं उलट झालं. म्हणजेच काय की वेगवेगळे शाखा वगैरे ही वृक्षाची फळं म्हणजे काय म्हणतात त्याला, धर्मार्थ काम मोक्ष चार पुरुषार्थ आहेत. आणि वेगवेगळ्या शाखा म्हणजे वेगवेगळे ग्रह आहेत. आणि म्हणून प्रभात म्हणतात की हा संसारूपी वृक्ष म्हणजे वैकुंठ जगतरूपी वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंब आहे. त्या आपल्या इच्छा आहेत, त्याच्यामध्ये इच्छा दडलेल्या आहेत. भरपूर इच्छा असल्यामुळं तो उलटा वृक्ष इथं आपण खरं तर त्या उलट्या वृक्षाचे काय देणे घेणे नाही आपल्याला. पण तो सरळ वृक्ष आपण सोडल्यामुळं उलटा वृक्षांना आपल्याला काय करावं लागलेलं आहे? स्वीकार करणं भाग पडलेलं आहे. आणि म्हणून तर इथं हा, या ठिकाणी उल्लेख येतोय जे कर्मकांड म्हणजे काय? वैदिक कर्मकांड म्हणजे त्या झाडाची हिरवी पानं, ते हिरव्या पानामध्ये आसक्त होतात आणि त्यांना काय वाटतं की त्या वेदांच्या हिरव्या पाना म्हणजे वेगळे मंत्र वगैरे त्यांना फार प्रभावित होतात वा म्हणे. का बरं? स्वर्गाचं वर्णन त्याच्यामध्ये, स्वर्गात जायची इच्छा होती त्यांना, म्हणून म्हटलेलं आहे. परंतु भगवंतानं हे सांगितलं की या वृक्षाला आपण कापून काय केलं पाहिजे? सुटका करून घेतली पाहिजे त्या वृक्षाच्या तावडीतनं. आणि एका दुसऱ्या फांद्यात फिरत राहणं हे योग्य नाही का? वेगळ्या फांद्यावर जाणं म्हणजे काय? वेगळ्या ग्रहावर जाणं, वेगळं शरीर मिळणं. म्हणून त्या वृक्षालाच कापलेलं फार उत्तम आहे, असं म्हटलंय. आता पुढच्या श्लोकांपासून भगवंत कसं ते वृक्ष काय कसं आहे ते नेमकं आणि ते कसं तोडायचं याचं वर्णन सांगतात. पुढचा दुसरा श्लोक असा आहे, अधश्चोर्ध्वं प्रसुता तस्य अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रबालः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. म्हणजे या वृक्षाची शाखा म्हणजे काय माहिती का? तीन गुणांनी पोषण केलेलं आहे. म्हणजे तीन गुणाचं प्रतीक आहे त्या शाखा. म्हणजे त्या शाखा खाली आणि वर दोन्हीकडे पसरलेल्या आहेत. आणि याच्या जे डहाळे आहेत की नाही छोटे छोट्या म्हणजे उपशाखा,
त्यामध्ये इंद्रिय विषय आहेत. ती वृक्षाची मुळं खाली पण सगळीकडे पसरलीत. ते म्हणजे काय? मनुष्याची सकाम कर्म आहेत ना. सकाम म्हणजे कामना धरून मनामध्ये इच्छा ठेवून कर्म करणं. त्या इच्छामुळे बांधला गेलाय तो, की मी ही इच्छा केल्यावर करत कर्म केलं तर ते मला ते मिळत आहे. तर त्या भावनेत तो काय झालेला आहे? तो बांधला गेलेला आहे या भौतिक जगामध्ये. म्हणून आपण काय करतो? त्या तीन गुणांच्या प्रभावाद्वारे आपण काय करतो? भौतिक जे शरीराचा उपभोग घेत असतो. तीन गुणांच्या प्रभावाने कोणी सत्वगुणात, कोणी रजगुणात, तमगुणात, त्या त्या गुणाला अनुसरून तो काय करतो? जीव भौतिक जगाचा उपभोग घेत असतो. असं आपण 14व्या अध्यायात पाहिलेलं आहे. श्रद्धा तीन गुणांचा गुणत्रय विभाग योग. तर कसं गुणांचा प्रभाव होतो, त्या त्या गुणात असताना कसं तो कार्य करतो त्याचं वर्णन आपण ऐकलेलंच आहे. पुढं म्हणतात भगवंत, आता याला तोडायचं कसं तर वर्णन सांगितलं. खूप सुंदर वर्णन आहे पुढच्या 3 आणि 4 श्लोकामध्ये बघा. न रूपस्यमेह तथोपलभ्यते नान्तो न चादीर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ते प्रसृता पुराणी. हा, हे मात्र आहे म्हणे. या वृक्षाचं खरं रूप या जगात नाही कळत म्हणे. कारण खरं वृक्ष तिथे आहे ना, तिथं उलटा वृक्ष आहे. त्याचा आधी अंत कळणं अवघड आहे फार. म्हणून म्हटलेलं आहे, भगवान स्पष्ट म्हणतात, परंतु ते जाणून घेण्यापेक्षा काय चांगलं म्हणे, खोलवर मुळे गेलेल्या वृक्षाला कसं कुठलं शस्त्र आणायचं म्हणे, कुठली तलवार, कुठली बंदूक आणायची. भगवंत काय सांगतात बघा. या वृक्षाला काय केलं पाहिजे? निश्चयानं अनासक्तीरूपी शास्त्राने छेदून टाकलं पाहिजे. कशाने? अनासक्तीरूपी शास्त्र. म्हणजे भौतिक काही आसक्तीच नाही ठेवली तर मग काय होणार? तुटलाच वृक्ष तो. समजा एखादं घर आहे, त्या घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल तुमच्या शहरात गावात कुठं ना कुठं मोठं घर असतं. ते घरात लोक निघून गेले असतात कुठं परदेशी, कुठं मोठ्या शहरात वगैरे. काय काळ कोण ना कोण राहतं, नंतर तर कोणीच राहत नाही, पडूनच असतो. आणि त्या घराचा वापर होत नाही म्हटल्यावर काय होतं मग? आत उंदरं, घुशी, सगळे प्राणी घुसू लागतात. सगळं पूर्ण ते घर ते राहण्यायोग्य राहत नाही. आणि एक दिवस काय होतं मग? पूर्ण आशयावासा ते पडून जात सगळं. हा, का झालं असं? कारण त्या घराविषयी आसक्ती संपली त्यांची. कारण त्यांची आसक्ती त्या दुसऱ्या घराविषयी झाल्यामुळं, आता दुसरं घर भौतिक आहे पण आपल्याला एक समजण्याच्या दृष्टीने सांगतोय, तर त्या घरामध्ये आसक्त होत असताना त्यांनी काय केलेलं आहे, की आता हे घर उपेक्षा दुर्लक्षित केलंय. त्यामुळं हे घर आता पडून गेलंय, संपलंय. त्याच्याविषयी काय असं राहिलं नाही भावना. म्हणून ते महत्वाचं आहे. इथे म्हणून बघून म्हणतात, की त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे, की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. म्हणजे वैकुंठ आहे, भगवंताचं धाम आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, की ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टीचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेलं पाहिजे आपण. म्हणजे सर्वांची मुळे श्रीकृष्ण, तिथं जाणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर काय उपयोगाचं नाही. ते जाणं खूपच गरजेचं आहे. तर म्हणून इथं म्हटलेलं आहे, की म्हणून प्रभात म्हणतात, की प्रत्येक जणांचे वडील आहेत, त्यांचे वडील त्यांचे वडील असं करत करत बघितलं आपण तर काय, की भगवंत आहेत सर्वांचे. इथे एक शब्द वापरलाय प्रभात म्हणत, असंग. तात्पर्यात आलाय बघा दुसऱ्या परिच्छेदामध्ये सुरुवातीला. असंग शब्द महत्वपूर्ण. असंग म्हणजे काय? संग न घेणं. म्हणजे इंद्रिय भोग करणं आणि प्रकृतीवर प्रभुत्व गाजवायची प्रवृत्ती सगळ्यांमध्येच आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, की शास्त्राच्या आधारे ज्ञान घेऊन त्यानं काय केलं पाहिजे, की आध्यात्मिक विज्ञान ज्ञान घेऊन, ते विज्ञान का म्हटलं? कारण ते जीवनात उतरवलं पाहिजे. नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊन चालत नाही. ते जीवनामध्ये जेव्हा उतरतो तेव्हा आपल्यामध्ये काय येतं मग? की अनासक्ती येते. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे मग? आपण ज्ञानी व्यक्तींकडनं, जे भगवंताचे भक्त आहेत, त्यांच्याकडे खूप श्रवण केलं पाहिजे. आणि श्रवण केल्यामुळे काय होतं मग? तो भगवंत आपण पोचू शकतो. असं रुक्मिणी मातेचं उदाहरण आहे. रुक्मिणी मातेने कधी श्रीकृष्णाने पाहिलेलं नव्हतं. पण नारद सारख्या संतांकडनं तिने जेव्हा श्रवण केलं, एवढं श्रवण करून एवढी शुद्ध झाली ती, आणि एवढं सतत चिंतन करून आले श्रीकृष्णांचं,
त्याला न पाहता पण तिने पत्र लिहिलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून. हे श्रवणाचं फळ आहे. आणि म्हणून काय केलेलं आहे, सर्वात पहिल्यांदा म्हणतात प्रभात तात्पर्य की भगवंताची शरण घेतली पाहिजे. हं. आणि मग कृष्ण आधी मूळ आहे सर्वांचे. आणि श्रवण कीर्तन हे काय, नवविधा भक्तीचं फळ आहे, ते करणं फारच आवश्यक आहे. आणि भगवान सर्वांचे मूळ आहे, ते जाणलं पाहिजे. आता 5व्या श्लोकात भगवान सांगतायत शरणागतीची प्रक्रिया. हं. इथं भगवान म्हणतात की जे कोणी प्रतिष्ठा मोह किंवा याच्यात नमुक झाले ते माझ्याकडे येतील. आता 6व्या श्लोकात भगवंत आपल्या धामाचं वर्णन करतायत. बघा धामाचं वर्णन कसं आहे. ते म्हणतात, हा श्लोक आपण काल याच्या आधी चर्चा केली होती. तो श्लोक असा आहे, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवान म्हणतात, त्या तर माझे धाम आहे परमधाम. इथं सूर्य, चंद्र किंवा अग्नी किंवा वीज याची आवश्यकता नाही. म्हणजे याच्यामुळे प्रकाश पडत नाही तिथं. सगळं स्वयंप्रकाशित आहे. हा, जो अशा धामात जाईल त्याला या भौतिक जगात इथं अंधारच अंधार आहे. त्यामुळं सूर्य चंद्रची आवश्यकता आहे, इथे यावं लागत नाही. आणि भगवान 7व्या श्लोकात स्पष्ट म्हणतात की सगळे जीव माझे शाश्वत अंश आहेत. एका दोन दिवसाचे नाही, शाश्वत. म्हणून म्हटलेलं आहे की जेव्हा जो जीव आहे एक शरीर घेतलंय दुसरं शरीर घेतो तो, असं उदाहरण दिलेलं आहे 8व्या श्लोकात. असं वायू असं ना, जर एखाद्या सुगंधित स्थानापासून जात असेल वायू, तर तिथला सुगंध पण घेऊन जातो किंवा दुर्गंध असेल ते काय. तसं जीव या भौतिक जगात असताना जी काय संकल्पना धारण केली त्यांनी मनामध्ये हृदयामध्ये, जे काय कार्य कर्म केलेली इच्छा आहे, ते सगळं तो घेऊन जातो पुढच्या जन्मामध्ये. आणि तसं शरीर त्याला प्राप्त होतं. आणि त्याला तो काय करतो मग, आधीचं शरीर त्यागून दुसरं शरीर त्याला मिळतं. असं कधीपासून कितीतरी जन्मांतरापासून असं फिरणं आपलं चाललेलं आहे. तो काय करतो मग, सूक्ष्म शरीर पण आहे, स्थूल शरीर पण आहे. आणि सूक्ष्म शरीर प्रत्यक्ष कार्य करत नाही. सूक्ष्म शरीर काय करतं, आदेश. मन आहे त्याच्यामध्ये विशेष करून. मन काय करतं, त्याला ते मन त्याला आदेश देत असतं. मन कशाचा आदेश देत त्याला, मन त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करतं. शरीराला, इंद्रियाला. आणि इंद्रियाद्वारे काय कार्य होत असतं. पण जे आत्मसाक्षात्कार लोक त्यांना लगेच कळतं हे असं का चाललंय, असं का चाललंय म्हणून. पण भगवान म्हणतात हे सूर्य चंद्र याचा तेज येतो माझ्यापासून येतो म्हणे. परत जे चंद्र जो आहे तो पण काय करतो, भगवान म्हणतो मी चंद्र म्हणून सगळ्या वनस्पतींना जो रस मिळतो ना, जीवन रस, तो रस मी पुरवठा करतो म्हणून. आणि जे पचन होत आहे ना, ते भगवंतामुळेच पचन होत आहे. आणि जो 15वा श्लोक खूप महत्वाचा आहे, त्यात भगवान स्पष्ट म्हणतात, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्ता स्मृतिर्ज्ञानमपोहनम च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत वेद विदेव चाहम. भगवान स्पष्ट म्हणतात तिथं. हं. इथं सांगितलं भगवंतानं की मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. माझ्यापासून स्मृती ज्ञान विस्मृती सगळं माझ्यापासूनच येत आहे. आणि त्याचबरोबर म्हणे वेदांद्वारे जाणण्यासाठी मीच आहे. आणि वेदांचा संकलक मीच आहे. आणि वेदांताचा ज्ञाता मीच आहे. म्हणजे भगवंतानं अगदी स्पष्ट केलेलं आहे. आणि पुढं 16व्या पासून सुरू होत आहे पुरुषोत्तम योग. आता पण काय सांगितलं भगवंतानं, हे स्पष्ट केलं. भौतिक जग कसं आहे, त्याची तुलना कशी एका वृक्षाशी केली आहे, उलट्या झाडाशी. खरं झाड वर आहे म्हणून. आणि मग त्यावर हे सांगितलं की त्या झाडाला कसं तोडायचं सांगितलं. आणि कुठं पोचायचं ते पण सांगितलंय. नुसतं तोडून बसायचं नाही, कुठं पोचायचं ते सांगितलंय. भगवान श्रीकृष्णांकडं पोचायचंय, याचाही उल्लेख इथं केलेला आहे. आता 16व्या श्लोकामध्ये सुरू होत आहे की काय म्हणे की जी दोन प्रकारचे जीव आहेत म्हणे, दोन प्रकारचे कुठले, एक अक्षर दुसरं अक्षर. आणि भौतिक जगातले जे जीव आहेत त्यांना म्हटले च्युत. आणि आध्यात्मिक जगाचे जीव आहेत त्यांना म्हटले अच्युत. ते च्युत आहेत म्हणजे काय होतात, ते पतन होत त्यांचं भौतिक जगातले. सारखं वेगळ्या शरीरामध्ये पडावं लागतं ना. पण आध्यात्मिक जगातले जीव आहेत त्यांना अच्युत म्हटलं, म्हणजे ते भौतिक जगात त्यांना यावं लागत नाही. ते नेहमी शाश्वत राहतात तिथं. आणि इथं पुढं म्हटलंय भगवंत
त्या दोन जे जीव आहेत, भौतिक जगातला आध्यात्मिक जीवन, दोन्ही जीवच आहेत. पण या दोहोंपेक्षा एक वेगळा एक परमपुरुष आहे म्हणे, परमात्मा. ते काय आहेत म्हणे, इथं म्हटलंय, 17वा श्लोक आहे. उत्तम पुरुष अस्त्वन्य परमात्मेत्युदारित यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वर. या दोन व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत, आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत. म्हणजे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, या शब्दामध्ये भगवंताने जो इथं तू शब्द वापरलेला आहे, उत्तम पुरुष तू अन्य. तू का म्हटलं बरं? तू म्हणजे परंतु. परंतु का म्हटले? कारण ते जे दोन जीव आहेत, त्या दोन जीवापेक्षा काय, त्या दोन पुरुषांचं वर्णन केलं ना, एक च्युत आणि अच्युत, त्यांच्यापेक्षा हा वेगळा आहे म्हणजे. ह्याची अशी अवस्था होत नाही. हा काय त्यांच्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे. आणि म्हणून भगवान स्वतः म्हणतात, मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे म्हणे, पुरुषोत्तम. का बरं? त्या सगळ्या पुरुषामध्ये अर्थात पुरुष तर एकच आहेत. हं? तर गुरु महाराज सांगत होते, एक प्रवचन, आधीचं प्रवचन लावलं होतं रेकॉर्डेड, त्यात गुरु महाराज सांगत होते की जसं एकदा मीराबाई, 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा चैतन्य महाप्रभूच्या पश्चात त्या काळामध्ये श्रील जीव गोस्वामी पण होते वृंदावनामध्ये, षट गोस्वामीतले एक. आणि मीराबाई पण त्यावेळेला होती त्या काळातच. तर ते मीराबाईनं, तिनं पाहिलं की हे जीव गोस्वामी फार मोठे संत आहेत, तर त्यांच्याकडून आपलं ज्ञान मात्र बरं होईल. ते निरोप पाठवला तिनं, की म्हणे मला आपल्याला भेटायची इच्छा आहे आणि आपल्याकडनं जाणून घ्यायचं भगवंताविषयी. तर जीव गोस्वामी थोडं आश्चर्य वाटलं, की म्हणे एखादी स्त्रीने येऊन भेटावं त्यांना तेवढं थोडं बरोबर योग्य नाही वाटलं. मग त्याने निरोप पाठवला की म्हणे आम्ही पुरुष, आम्ही स्त्रियांना असं भेटू शकत नाही, असं निरोप पाठवला. तर मीराबाई लगेच प्रत्युत्तर हे केलं की म्हणे, मीराबाईच्या प्रत्येक गीतामध्ये काय येते, मेरे तो गिरधर गोपाळ, दुसरं नको काही. हं? गिरधर गोपाळच माझे आहेत, बाकी कोण नाही म्हणे माझं. तर ती म्हणते की मी तर ऐकलं होतं पुरुष एकच आहे म्हणून, हा दुसरा पुरुष कुठनं आलाय म्हण्या, असं तिने म्हटलं. मग जीव गोस्वामीने ओळखली काय साधारण स्त्री नाही, असं कोणी पण म्हणू शकत नाही. हं? खरंच तिच्यामध्ये पूर्ण वैराग्य आहे. तर त्यामुळं त्या मीराबाईने पण ओळखलं होतं की चैतन्य आपलं साक्षात कृष्ण आहेत म्हणून. तिची भजनं पण बरीच आहेत, त्याच्यातनं लगेच कळून येते की ती चैतन्य महाप्रभू उद्देशून म्हणते म्हणून. आणि मुद्दा हाच आहे की भगवंत पुरुषोत्तम आहे. या भौतिक जगातले पुरुष सुद्धा खरं तर काय प्रकृती आहे. आपण भगवंत भोगतायत आणि आपण भोग्य आहोत. म्हणजे भगवंत प्रकृतीचे स्वामी आहेत आणि आपण प्रकृती म्हणजे भौतिक जगाचे, आपण हे शरीर आहेत ना, हे भौतिक जगात मिळाले, आणि आपण आत्मा आहोत, भगवंताचा अंश. म्हणजे आपण स्त्रीवाचक आहोत. प्रकृती स्त्री आहे आणि भगवंत पुरुष आहेत. आपल्याला भौतिक जगात मिळताना एखाद्याला पुरुषाश्चर्य, एखाद्या स्त्रीला मिळालं जरी असलं, तरी प्रत्येक जण काय एका दृष्टीनं स्त्री सारखेच आहेत. कारण भगवान पुरुष आणि एकटेच पुरुष आहेत आणि बाकी सगळे स्त्री आहेत. कारण ते भोगता आणि आपण भोग्य, या दृष्टीने पाहिलं तर म्हणजे भगवंत हे पुरुषोत्तम आहेत. आणि पुढं म्हटलेलं आहे की थोडस भगवंत म्हणतायत की भगवंताला पुरुषोत्तम म्हणून जो जाणतो, त्याला काय फायदा होतो सांगितलं बघा. फायदा पाहिजे ना आपल्याला, काय लाभ होतो ते भगवंत सांगतायत 19व्या श्लोकात. काय म्हणतात बघा, यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्व वेद भजती माम सर्व भावेन भारत. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. म्हणजे इथं आपण समजू शकतो की वेदांत सार म्हणजे भगवंताला जाणणं आहे. भगवंत म्हणतात संशय रहित. संशयाचा हातापायात नसतो, संशय मनात असतो, आणि मनच फार करामती करणार आहे. सगळ्या इंद्रियामध्ये मन श्रेष्ठ म्हटलेलं आहे, आणि मनामुळेच गोंधळ होतो फार. विचार हातात पायात येत नाहीत, येतात विचार मनातच. चांगले वाईट सगळे मनातच, मनच खेळत असतं. म्हणून म्हटलेलं आहे की असं जे संशय रहित व्हायला पाहिजे. मग त्या मनामध्ये पण भगवंताला बसवलं पाहिजे, नुसतं बाह्य दृष्टीने नाही. बाहेरनं पूजा करतोय, सगळं होतंय, पण
त्या मनानं अजून म्हणतात ना, अजून मनात येत नाही हो माझ्या. ते मनात ते आलं पाहिजे. मनानं स्वीकार केला पाहिजे हृदयातनं, म्हणजे मनपूर्वक. आणि मग जाणून घेतलं पाहिजे की श्रीकृष्ण हेच काय, पुरुषोत्तम भगवान आहेत म्हणून. तोच काय, तो सर्वज्ञ सर्व जाणणार आहे. कृष्णाला जाणलं असं म्हटलेलं आहे. प्रभात म्हणतात की जे जे भगवंताला कस्मिन विज्ञाते भवती सर्व काहीतरी तो श्लोक आहे, तर असा आहे की जो भगवंताला जाणतो तो सर्व काही जाणू शकतो. पण जर सगळं काही जाणतो असं म्हणतो, जर भगवंताला जाणत असेल काही जाणत नाही तो. थोडंफार काहीतरी कोपऱ्यातलं ज्ञान मिळालं त्याला. पण भगवंताला जाणल्यावर तो सगळं जाणू शकेल का, आणि भगवंताला सगळंच माहिती आहे म्हणून. पुढं म्हणून म्हटलेलं आहे, संशय न ठेवता श्रीकृष्णाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जो स्वीकार करतो, आणि त्याचबरोबर काय म्हणे, तो काय होतो, भगवंत म्हणतात माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतो. म्हणजे भगवंताची भक्ती एखाद्याला प्राप्त कधी होते, तो संशयरहित होऊन श्रीकृष्णाला पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करतो, आणि तो काय होतो, तोच भक्तीमध्ये संलग्न होतो. तसं भगवद्गीतेमध्येच भगवान सांगतात ना, चतुश्लोकी भगवद्गीतेमध्ये 8वा श्लोक 10व्या अध्यायातला, त्यात काय म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. भगवान म्हणतात ना, हे खरा बुद्धिमान कोण म्हणे, जो माझी भक्ती करतो तो बुद्धिमान आहे. काय म्हणून, कसं करतो भक्ती तो, अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्वं प्रवर्तते. श्रीकृष्ण म्हणतात, जो ही गोष्ट जाणतो की मी सर्व गोष्टींचं मूळ आहे, माझ्यापासून सगळ्या गोष्टी येतात, हे जो कोणी जाणून घेतो तो खरा बुद्धिमान आहे, आणि तो माझी भक्तिमय सेवा करू लागतो. म्हणजे आपण हे समजायला हवं की भगवंताची सेवा करणं कोणाला शक्य आहे, जो भगवंताला भगवंत म्हणून जाणतो. हं? बरेच जण म्हणतात, आम्ही सेवा करतो म्हणतात, पण ते कृष्णाचा भगवंत म्हणून जर स्वीकार करत नसेल, मग त्याला काहीच अर्थ नाही. हे आपण ओळखलं पाहिजे. म्हणून 20व्या श्लोकात म्हणतात, या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवान म्हणतात, एते गुह्य तमम शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. भगवान म्हणतात, हे निष्पाप अर्जुना, त्यात आपले अनघ, हं, अघ म्हणजे पाप. आपण मराठीला अग म्हणतो ते वेगळं. स्त्रीवाचक शब्द स्त्रीला उद्देश म्हणतात अग. हं. अरे अग म्हणतो ना, पुरुषांना अरे म्हणतो, मुलांना, मुलींना अग म्हणतो. ते अग वेगळं, ग म्हणजे गडूचा ग झाला. घ म्हणजे कसला घ, घ. हं. घ म्हणजे घरट्याचा घ. तर हे अघ म्हणजे पाप. जसं अघासूर म्हणतो आपण, अघासूर जो एका अजगराच्या रूपात आला होता भगवंताला मारायला, कंसाने पाठवलं त्याला. तो अघासूर म्हणजे पूर्ण पापाचं सगळं असलं तरी, पापी असलं तरी. पण भगवंत म्हणतात, तू कसा आहेस अर्जुना, तू अनघ, तू निष्पाप आहेस. भगवंत म्हणतात त्याला, पण हे आतापर्यंत तुला हा जो पुरुषोत्तम योग म्हणजे त्या दोन जीवापेक्षा पण श्रेष्ठ मी आहे, म्हणून मी पूर्ण पुरुषोत्तम आहे. त्या पुरुषांमध्ये पण मी उत्तम आहे, हे जो कोणी जाणतो तो खरं तर काय म्हणे, तो वैदिक शास्त्राचा परमवीय गाभा आहे. श्रीकृष्णाला भगवंत म्हणून ओळखते. सगळे ओळखू शकत नाही, ते म्हणतात हा मी कृष्ण माहिती आहे सगळे म्हणतात. अगदी अक्षरशः जे हम्म, इतर धर्मीय लोक आहेत ते म्हणतात, हा कृष्ण माहित का, माहित नुसतं माहित असून नाही चालत. हं? त्याला हृदयातनं तेच पूर्ण पुरुष भगवंत म्हणून स्वीकार करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की तो जो ही गोष्ट जाणून घेईल, हे जे ज्ञान दिलेलं आहे, तो काय होईल म्हणे, तो बुद्धिमान होतो. म्हणजे पुढे म्हटलेलं आहे, त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो. जे काही प्रयत्न करेल तो भगवत प्राप्तीसाठी, ते त्याला निश्चितपणे तो करू शकतो. तर हा फायदा आहे. सॉरी, मी तर म्हटलेलं म्हणूनच की या तात्पर्य स्वरूपात खूप सुंदर तात्पर्य आहे. हे भगवंत त्या श्लोकात स्पष्टपणे सांगतात, हे तत्व सर्व शास्त्रांसार कुठलं तत्व, कृष्ण पूर्ण पुरुष भगवंत आहेत, त्यांची पूर्ण प्रेमय सेवा करणं हेच जीवाचं कर्तव्य आहे. आणि तर म्हटलेलं आहे की अशा रीतीने बुद्धिमान मनुष्य बुद्धिमान आणि दिव्य ज्ञानामध्ये परिपूर्ण होईल. काय केल्यामुळं, हे दिव्य ज्ञान घेतल्यामुळं. आणि खरं तर काय म्हणे,
जो कोणी भगवंताचे तत्वज्ञान जाणतो तर आणि त्यांच्या दिव्य सेवेत जो संलग्न होतो ते सगळे तीन गुणात सुटणार नाही. कारण तीन गुणात राहणं म्हणजे फार मोठा धोका आहे. बरोबर आहे ना? एकदा मी आज काल बहुतेक श्रीमान राधेश्याम एका प्रवचनात सांगत होते. तर पती पत्नी होते म्हणे आणि विचारलं गेलं त्यांना, तुमच्या हातात आम्ही हातकडी घालणार आहे. हातकडी घालणार तर तुम्ही, तर एक तर सोन्याची चेन आहे म्हणे, चांदीची एक चेन आहे आणि लोखंडाची चेन आहे. तुम्ही सांगा म्हणे कुठली चेन तुम्हाला आवडेल हातकडी हातकडी घालायला. तो म्हटला की सोन्याची चालेल. शेजारी पत्नी होती म्हणे, नाही नाही म्हणे, अहो काय बोलताय म्हणे, सोन्याची असली तरी हातकडीच आहे ना ती, का त्यात थोडं काय बनवणार आहे आपण. पण ते म्हणतात, एक उदाहरण देतात, राधाकृष्ण उदाहरण दिलं. ते म्हणतात जेल आहे म्हणे एक, त्या जेलमध्येच ए बी सी असे टप वेगळे वेगळे असतात. सी म्हणजे एकदम निकृष्ट प्रकारचं जेल, सुविधा नाही काय नाही. आणि बी म्हणजे काय, थोडं बऱ्यापैकी सुविधा असलं. आणि हे म्हणजे एकदमच खूपच सुविधा, ते टीव्ही असणार, हे असणार, अगदी आरामात, काही जास्त काही त्रास नाही काय नाही. पण बाहेर जाऊ शकत नाही. पण तिथे सगळ्या सुविधा त्यांना. प्रभात म्हणतात, एखादं म्हणेल मी काय हरकत नाही हो, आम्हाला एक क्लास त्याच्यामध्ये आम्हाला मिळालेलं आहे जेलचं, त्यामुळे काय अडचण नाही. पण त्याला काय अर्थ आहे, तुम्ही एक क्लास आता बरं, थर्ड क्लास नाही आणि मिडल क्लास नाही, पण एक क्लास जरी असला पण ते जेलच आहे ना शेवटी. तुम्ही तिथं जरी सगळ्या सुविधा मिळाल्या पण तुम्ही काही करू शकत नाही तिथं स्वतः. तिथं सुटू शकत नाही, बंदिस्त राहावं लागतं आपल्याला. म्हणजेच प्रभात म्हणतात की कसं कसं याचा अर्थ, एखाद्या भौतिक जगात राहतोय, किंवा स्वर्गात किंवा उच्च लोकात जातो, तर स्वर्गात गेलं तरी सुद्धा काय, ते ते पण जे एक क्लास आहे, पण जेलच आहे ते सुद्धा. तेव्हा तिथं राहून पण काही बघायचं नाही. त्या ते जेलमधनं बाहेर सुटणं आवश्यक आहे. त्यामुळं भौतिक जगातनच बाहेर सुटण्याचा प्रयत्न फक्त भक्तच करू शकतो. कारण भक्तालाच माहित आहे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम आहेत, हे जाणून तो त्यांची प्रेमाने सेवा करू लागतो. सेवा करता करता काय होणार, रजोगुण तमगुण आणि सत्वगुणात सुटून आणि सत्वगुणात येतो. सत्वगुण त्याला ज्ञान प्राप्त होतं, त्याला कळतं काय वस्तुस्थिती काय, आणि मग तो त्या तीन गुणाच्या पलीकडे जातो. तर अशा रीतीनं हे दिव्य ज्ञान आहे. आणि तो तात्पर्य स्वरूपात हेच देतात की जो शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये असतो त्यालाच काय होऊ शकतंय, त्यालाच हे ज्ञान प्राप्त होतं. शुद्ध भक्तांच्या संगतीत नसेल त्याला हे ज्ञान प्राप्त होत नाही. किती जण तरी आहेत, बऱ्याच जणांनी गीता वाचलेली आहे, खूप जणांनी गीता कंठस्थ आहेत सगळे श्लोक, पण ते कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम स्वीकार करत नाही. काय जण हा कृष्ण भगवंत आहेत, बरोबर आहे, पण जे बोलतात ते कृष्ण नाही करत, बोलत नाही. त्यांच्या आत कोणतरी बसला तो बोलतोय म्हणजे एवढी फसवणूक आहे सर्वजण करतात. कृष्ण स्पष्ट म्हणतात अर्जुन, म्हणजे माझी भक्ती कर, असं म्हटले असते ना. मग की बाहेर जो दिसतोय ना तो नाही, आत बसलाय ना त्याला त्याची भक्ती कर म्हणून असं म्हटलं असतं की नाही? नाही म्हटलं कुठं, माझी भक्ती कर, मला नमस्कार कर, असं स्पष्ट म्हटलं. मग आपण का बदल करायचे म्हणून. तर आता आपण पाहूया या 15व्या अध्यायाचं महात्म्य. तसं जे पद्मपुराण नावाचा ग्रंथ आहे, 18 पुराणापैकी एक पुराण आहे. त्या पद्मपुराणामध्ये शिवजी पार्वती देवीला काय करतात, उपदेश सांगतायत, किंवा या भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाची कथा सांगतात. तर या आता जो 15वा अध्याय घेतला, त्या 15व्या अध्यायाची कथा सांगताना पार्वती देवीला म्हणतात शिवजी, हे विशाल नेत्र असलेले पार्वती देवी, हे हिमालयाची कन्या आहे. पार्वती म्हणजे कोणाची मुलगी आहे? हिमालयाची. हिमालय म्हणजे हिमालय पर्वत, पर्वताची कन्या म्हणून पार्वती असं नाव झालंय. म्हणजे तुला मी आता भगवद्गीतेचा जो 15वा अध्याय आहे ना, पुरुषोत्तम योग, त्याचं महात्म्य सांगतो, तू लक्षपूर्वक ऐक, असं शिवजी सांगतात अर्थ. म्हणजे गौड देश नावाचा देश होता, गौड देश. हम्म. त्याला बंगाला पण गौड देश म्हणतात. हम्म. पण असं उल्लेख नाही, गौड देश असं म्हटलेलं आहे. तर एक फार मोठा राजा होता, पराक्रमी आणि दयाळू. त्याचं नाव होतं नरसिंह. आणि म्हणजे एवढं त्याचं अचूक हे असायचं, शत्रूंना त्याने हातात तलवारी, तो शत्रूंना मारायचा तर त्याला काय अवघड व्हायचं नाही, तो निश्चितपणे मारायचा. धर्मयुद्ध म्हणून काय तिथलं काय, त्यांना मारून त्यांचं जमिनीचा राज्याचा उपभोग घेण्याची भावना नाही, आसुरी प्रवृत्तीनं संपुष्टात आणून योग्य ज्ञान सर्वांना मिळावं असाच भाव असायचा राजाचा. आणि शत्रूचा पराभव व्हायचा. आणि युद्धामध्ये काय होत होतं की
त्या युद्धामुळं ते जे उन्मत्त हत्ती होते तिथं, तर त्या हत्तीच्या कपाळातनं काय व्हायचं, द्रव वाहू लागायचा आणि त्याच्यामुळं असा प्रवास निर्माण व्हायचा. आणि व्हायचं काय की जी पृथ्वी होती ती त्या ते जे पाणी असायचं एवढं शीतल असायचं पाणी, त्याच्यामुळं उन्हाळ्यातल्या उष्णतेचा त्रास सहन करणं पृथ्वीला शक्य व्हायचं. म्हणजे असं घनघोर युद्ध आहे तेव्हा. असं कवीने वर्णन केलेली की अशी स्थिती होती त्यावेळेला. आणि जे हत्ती जेव्हा गर्जना करून चाल करायचे ह्यांच्यावरती, शत्रू सैन्यावरती, तेव्हा काय व्हायचं, असं वाटायचं जणू काही पर्वतच पर्वत असल्यासारखंच वाटायचं. आणि त्यांचा एवढं गर्जनाकारी छाती, त्यांचा आवाज पर्वतावर आपटून परत यायचा आवाज. आणि असं वाटत जणू काही पर्वत सुद्धा त्या पराक्रमी राजाला प्रतिसाद, हो म्हणे तुम्ही फार छान राजा आहे, तुम्ही शत्रूनं काय केलेलं आहे, शत्रूनं धूळ चारलेली आहे. धूळ चारली, धूळ खाऊ घातली नाही. धूळ चारली म्हणजेच काय, त्यांना त्यांचा निपात केलेला आहे. आणि मग झालं की ते जे घोडे एवढे वेगाने जायचे, फार आवाज आहे, पृथ्वीला त्रास होत नव्हता, त्याला बरं वाटतं. का बरं? असं म्हटलेलं आहे, जेव्हा असुर चालतो पृथ्वीवरती, पृथ्वीला त्रास होतो. आणि जेव्हा भक्त चालतो, त्या पृथ्वी डोलू लागते, खूप आनंद होतो पृथ्वीला. जेव्हा भक्त या पृथ्वीच्या पाठीवर नाचतात, तर त्या पृथ्वीला फार आनंद होतो की आता हे सगळे जीव भगवंताची भक्ती करतायत आणि माझ्या पृष्ठभागावर काय करतात, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी नृत्य करतायत. हे पाहून त्या पृथ्वी देवीला, पृथ्वी माता आहे, तर सात मातापैकी तिला फार आनंद होतो सर्व जीवांचा हे बघून. आणि मग लोकांना आश्चर्य व्हायचं, एवढे घोडांचा टापांचा आवाज, धाड धाड आवाज यायचा, पण पृथ्वीचे तुकडे कसे काय झाले बरं अजून, असं वाटायचं. एवढं सगळं घोड्यांचा आवाज यायचा, एवढं युद्ध व्हायचं. आणि मग त्या राजानं काय केलं, नरसिंह राजानं आपल्या पराक्रमानं पृथ्वीचं रक्षण केलं, प्रजेचं रक्षण केलं. आणि मग सगळं ज्ञान हे शास्त्र हे सगळे भरभराट झाली, सगळी विद्वत्ता, लोक ज्ञान घेऊ लागले. आणि मग झालं असं की त्या काळामध्ये की अनंत शेष भगवंत किंवा त्यांचे जे विस्तार असले पतंजली, त्यांनी पुन्हा मग प्रकट केलं सगळं योगशास्त्र किंवा सगळं काही. आणि मग एकदा काय झालं, त्या सैन्यामध्ये एक फार बुद्धिमान एक सैनिक होता. तो सेनापती होता आणि फार बुद्धिमान होता तो. तो बलवान, बुद्धिमान. तर तो सैनिक जर असला तरी तो फार त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं. एका जणू काही सेनापती असला तर कसं असं व्हायचं. आणि त्याचं नाव सरब भेरुंड होतं, सरब भेरुंड. आणि त्याच्याकडे शस्त्रविद्या, शास्त्र आणि विविध कलांचा मोठा खूप ज्ञान होतं त्याला. दुसरा एक निवळ एक सैनिक नव्हता, हे सगळं प्रचंड ज्ञान त्याच्याकडे होतं. आणि मग फार बलशाली होता, शक्तिशाली होता. त्याला खूप मोठा खजिना, खूप घोडे होते, सैनिक होते, खूप किल्ले होते त्याच्याकडं. आणि सगळं सामर्थ्य असल्यावर होता सैनिकच दिसायला. पण तो राजाच्या बरोबरीत झाला तो पण, सगळं त्याचं हे वाढून असं. आणि तसं झालं. त्यानं त्याच्या मनामध्ये काय झालं मग, वाईट विचार उत्पन्न झाला त्या सैनिकाच्या मनात. त्याने ठरवलं काय करावं होता, राजाला आणि राजाच्या मुलाला, राजकुमाराला मारून सगळं राज्य आपल्या ताब्यात घ्यायचंय, असं त्याने विचार केला. पण झालं त्याला अचानक काय झालं, एवढा मोठा तो कॉलरा सारखा रोग झाला. आणि त्या रोगातच तो मरण पावला, मृत्यू झाला त्याचा. आणि मग मृत्यू झाल्यामुळं त्यांनी इतकं वाईट योजना बनवल्या त्या राजाविषयी, राजकुमार मारण्याच्या वगैरे, सतत त्याचं तेच डोक्यात असायचं. आणि भरपूर पाप कृत्य केल्यामुळे काय झालं, त्याला पुन्हा त्याला जन्म मिळाला. त्याला सिंधू देशामध्ये जन्म मिळाला. घोडा बनला, घोडा. म्हटलं घोडा पण एवढा म्हणजे गुणवान होता, दिसायला एक सुंदर एकदम, सरळ वाटायचो इंद्राकडचा उच्च शबा नावाचा घोडा आहे इंद्राकडे, ह्याचा अं, ऐरावत नाही, इंद्राकडे तर ऐरावत ती. तो उच्च शबा नावाचा घोडा आहे, त्याची हे करायचे लोक. हा उच्च शबा घोड्यासारखा दिसतो एकदम, फार विशेष आहे सगळं. आणि मग एका वैश्याने काय केलं, त्यांनी पाहिलं की यार घोडा चांगलाच आहे बाबा. तर ते एका व्यक्तीकडे होता घोडा तो. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, फार भरपूर रक्कम देऊन त्याला घेऊन आला तो. म्हणजे एक व्यापाऱ्याचा मुलगा घेऊन आला.
आणि काय करतो, राजा वृद्ध झाला. आणि मग आपले त्यांचा जो हे होता, पौत्र नातू, त्याच्या मतीनं तो राज्यकारभार चालू लागला. आणि आता काय झालं, तो जो घोडा असलेला जो मुलगा ज्यांनी घोडा घेतला होता, तो मुलगा आला. आणि मग तो बाहेर राजवाड्याच्या बाहेर द्वाराजवळ वाट बघत थांबला. कारण त्याला ते हे करता आलं नाही, म्हणजे आत लगेच गेला नाही तो, थांबला तो. आणि त्या द्वारपालाने बघितलं की हा तर ओळखीचा आहे आपला बाबा. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे, तुला मी आत सोडतो. त्याने राजाजवळ काय केलं, पोहोचवलं. मग राजाने विचारलं काय होतं, तुझं काय येण्याचं कारण काय. त्यांनी सांगितलं माझ्याकडे अतिशय सुंदर घोडा आहे, आणि म्हणजे फार विशेष घोडा आहे. म्हणजे जणू काय का तीन लोकांमध्ये सुद्धा असा घोडा काय दिसणं शक्य नाही. आणि मी त्याला 10 लाख मोहरा देऊन काय केलेलं आहे, ते विकत घेतलंय म्हणे. आणि अतिशय शुभ लक्षण आहेत, फार अद्वितीय आहे. तर राजाने विचार केला, मग बघितलं सभासदांकडे पाहिलं असं. सभासद बसले होते समोर. आणि सभासद पाहिलं, त्याने काय केलं, पाहून जणू काय म्हणजे त्यांची अनुमती घेतल्यासारखं. विचारलं घ्यायचा घोडा. हं. असं विचारलं नाही, पण त्यानं असं केलं. नाही तर म्हटलं हो म्हटलं. आणि मग काय केलं त्यांनी, घेतला घोडा. आणि घोडा घेतला, तर म्हणजे सभेत आणल्यावर सगळेजण त्याने असंच हो म्हटले, मांडवले. ते नाही म्हणत प्रश्न, एवढं कोण, सगळे राजे होते, क्षत्रिय होते. म्हणजे राजेनच सगळेच मंत्री वगैरे होते. ते सगळे घोड्यावरच जात होते ना आधी. असं नाही की आता गाड्या आहेत, आता घोडा आणला काय करणार, चांगला कवड काहीच माहित नाही. मग नंतर झालं, खूप विशेष होता. आणि मग त्या वैश्याला खूप सुंदर भरपूर पैसे देऊन त्याला काय केलं, संतुष्ट केलं. घोडा घेतला. आणि त्याने काय केलं, आपल्या एका घोडेस्वाराला बोलवलं, म्हटलं चांगली काळजी घ्यायची, व्यवस्थित, फार महत्वाचा घोडा आहे. या घोड्याला काही होणार नाही याची काळजी घे. आणि त्याला काय झालं, की काही दिवसांनी राजाला वाटलं आपण थोडं शिकार करायला जावं. शिकारीला निघाला. आणि शिकार निघाला, काय झालं, सगळे बाकीचे होते सोबत, पण वेगळ्या ठिकाणी जाता वाट चुकली आणि तो एकटाच जाऊ लागला, राजा. आणि एकटा जाऊ लागला, काय झालं, गेल्यानंतर मग खूप तहान लागली त्याला, राजाला. तहान लागल्यावर घोड्यावरून उतरला खाली. एका झाडाच्या फांद्याला घोडा बांधला. आणि एक टेकडी होती. हं. टेकडीवर वर चढला असं. आणि बघितलं, असे खडक 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 होते असे. ते खडकाच्या भेगामध्ये काय केलं होतं, या 15 वेदातले एक श्लोक अर्धाच लिहिला होता. अर्धाच श्लोक अर्धा लिहिला होता. आता तो कुठला श्लोक आहे नेमका असं उल्लेख नाही, पण तो अर्धा श्लोक लिहिला होता म्हणतात. आणि तो वाचला. तो अर्धा श्लोक काय केलं त्याने, तो मोठ्याने वाचू लागला श्लोक असं. आणि तो घोडा खाली ऐकवतो घोडा. आणि घोड्याने तो ऐकताच तो कोसळला खाली. लगेच मुक्ती प्राप्त आहे त्याला. हं. आणि त्याने काय केलं मग, लगे खाली आला, उतरला. आणि ते घोड्यासोबत ते लगाम काढलं. त्या घोड्याला उचलायचा प्रयत्न केला, मृत झाला होता. पण त्या जर झाडात त्या घोड्यातनं काय झालं, तो सरक भेरुंड त्या सैनिक प्रकट झाला. आणि राजाशी चांगलं बोलला, आणि लगेच काय झालं, दिव्य विमान येऊन स्वर्गात निघून गेला तो. ती ओळ एक अर्धी ओळ वाचल्यामुळे. आणि मग पुढे गेला, डोंगरावर वर गेला. सुंदर आश्रम होता तिथं. हं. तिथे गेला तो. तिथं सुंदर सुंदर झाडं होती, फळांची. हं. केळी झाडं, आंब्याची झाडं, फणसाची झाडं, सुंदर झाडं होती. द्राक्ष द्राक्षाची बागा होत्या. ऊस भरपूर होता तिथं. आणि सुंदर सुंदर फुलं पण तिथं होती. त्या डोंगरावरती वर अगदी वेगळंच वातावरण होतं, सुंदर. आणि हत्ती होते, काही हरणं खेळत होती, मोर नाचत होते, कोणाशी आपसात वैर नव्हतं, खूप सुंदर राहत होते सगळे. पण राजाला हे सगळं बघितल्यावर, ते दिव्य दृश्य बघितलं, राजे मनात संसाराची आसक्ती कमी झाली एकदम. आणि मग तो आश्रमात राहणाऱ्या ब्राह्मणाला नमस्कार करून विचारलं, की म्हणे मला सांगा म्हणे, त्या घोड्याला उच्च लोकांची कशी प्राप्ती झाली, तो उच्च लोकात झाला करतो, कसं गेला तो उच्च लोकात. तर तो ब्राह्मण म्हणाला, तो सैनिक होता तुझा, खूप पाप केल्यामुळं त्याला घोड्यात शरीर मिळालं. पण तो ते खडकावर लिहिलेलं 15 वेळेचा श्लोक वाचला ना जेव्हा, तेव्हा काय झालं, त्याचा उद्धार झाला म्हणे. हम्म. त्याचा लाभ झाला त्याला. राजाला खूप आनंद झाला, रोमांचित झाला राजा. आणि ब्राह्मणांना प्रणाम करून सेवकावरून निघून गेला. आणि राजाने सुरू काय केलं, पुन्हा येऊन 15व्या अध्यायाचं वाचन सुरू केलं.
रोज न चुकता सुरू केलं. आणि मग नंतर आपल्या पराक्रमी मुलाला राजा बनवलं. आणि नंतर भगवद्गीतेचं वाचन चिंतन, त्यातनं विशेष करून 15 अध्यायाचं जास्तीत जास्त तो अध्ययन करायचा. आणि मग तो भगवद्गीतेला प्राप्ती झाली. हे असं म्हटलेलं आहे की 15 अध्यायातलं अर्ध श्लोक ऐकून सुद्धा त्याचा उद्धार झाला. आणि पूर्ण अध्याय वाचणार काय कमी होणं लाभ होणार आहे का? नक्कीच त्याला लाभ होणार आहे. तर अशा रीतीने आपण बघितलं की 15व्या अध्यायाचं महात्म्य